प्रभू येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पाच स्तोत्रसंहिता 89 याचं पहिलंच वचन आपण वाचू. परमेश्वराच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन, मी आपल्या मुखाने पिढ्यानपिढ्याला तुझी सत्यता कळवीन. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या दयेविषयी आज तुम्ही ज्या परिस्थितीत असाल, इथून पुढे कुठल्या परिस्थितीत असाल, हे महत्वाचं नाही, पण परमेश्वराने ख्रिस्ताच्या प्रभू येशूच्या नावामध्ये दया केलेली आहे हा विश्वास राखणं. प्रत्येक वेळेस त्याच्या दयेविषयी मी नित्य गीत गाईन. त्याच्या दयेविषयी नित्य गीत गात राहा. देव या वचनाद्वारे प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित करो. या आपण एक छोटीशी प्रार्थना करूया आणि प्रार्थनेनंतर आपण एक दोन गीत प्रभूला सादर करू. नंतर देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आई पाणी दे ना. या आपण एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्म्याच्या नावालाही धन्यवाद. होय, ही सुंदरशी वेळ संध्या आपल्या जीवनात आणली, आपल्याला प्रभू येशू मध्ये राखलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद देऊ. प्रभू येशूच्या नावामध्ये काल रात्रीपासून आज दिवसभर जे काही चुका कळत नकळत आमच्यातून झालाय त्याबद्दल प्रभू येशूच्या नावात तू क्षमा कर. ज्यांनी आमची मनं दुखली त्यांनाही मी प्रभू येशूच्या नावात क्षमा करतो. तुझ्या सत्यामध्ये प्रीतीमध्ये राहण्याकरता त्या पवित्र आत्म्याद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर. ते वचनाचा उलगडा सांग. ते वचन आमच्या ठाई राहावं याकरता आमचं नजरा त्या विश्वासाच्या उत्पादकाकडे लागू दे. आमची तयारी ते वधूसारखी प्रभू येशूच्या नावात तू कर. जे वचन सांगतं त्यानुसार आम्हाला तू बनव आणि सर्व प्रार्थना प्रभू येशूच्या नावात तू पूर्ण केल्यास त्याबद्दल धन्यवाद देतो. येणारे अडखळणं प्रभू येशूमध्ये घालव. वचन आशीर्वादित करशील आमचा विश्वास आहे आणि प्रार्थना त्या तारण करता ख्रिस्ताच्या नावात केली म्हणता येते त्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. रेणुकाताई ऍड आहेत, फुलाताई ऍड आहेत, मावशी आई घरामध्ये आहेत. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की प्रभूने आपल्याला निवडलं, तारलं, राखलं आणि आज आपल्याला पुन्हा एकदा महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्याला एकत्र आणलं. असंच तो आपल्याला नेहमी एकत्र आणेल. जरी आपण या जगात राहणार नाही तर आपण तिथे एकत्र केले जाऊ जिथे त्यांनी आपल्यासाठी जागा तयार केली आहे. जिथे जागा तयार केली प्रभू येशू गेला नाही का. प्रभू येशू म्हणतो की मी ती जागा तयार करण्यासाठी जात आहे आणि ती जागा तयार करण्यासाठी तो गेला आहे. तर त्याचा विश्वास ठेवा, तो पुन्हा येईन आपणाला स्वीकारायला, आपणाला घ्यायला. जी वधू त्याच्यामध्ये तयार आहे, जी वधू त्याच्यामध्ये तयार आहे त्यांना घ्यायला तो पुन्हा एकदा येईल. आणि तो यासाठीच अर्पीला गेला की आपण शुद्ध व्हावं, आपण शुद्ध व्हावं. आपल्या जीवनातील ती सर्व पाप धुतली जावी याकरता तो अर्पिलेला कोकरा आहे. विश्वासी वाळे आणि सनी यांनाही प्रभू येशूमध्ये प्रेज द लॉर्ड. तो वधस्तंभावरचा कोकरा देवाच्या यज्ञाचा यज्ञ पशु असा अर्पीला गेला. ही स्वार्थ आहे वधस्तंभाची. ही ती स्वार्थ आहे त्या वधस्तंभाची की तो अर्पीला गेला आपल्याकरता, जगाच्या पापांकरता आणि सर्वप्रथम विभाग पवित्र ठरावा. मग ते स्वर्गातले असेल पृथ्वीवरचे असेल ते सर्व शुद्ध व्हावे याकरता तो अर्पीला कोकरा आहे नाही का. पहा उपासना संगीत
37 नंबरचं गाणं, ते गाणं प्रकटीकरण याचा 5वा अध्याय 12 वचनानुसार आहे. प्रकटीकरण याचा 5वा अध्याय 12 वचनानुसार आहे. आपण नेहमी ऐकत असतो हे गाणं. वचन वाचूया. प्रकटीकरणाचा 5वा अध्याय 12 वचन. ते मोठ्याने म्हणत होते, वधलेला कोकरा सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. तो योग्य आहे. तो वधीला कोकरा सन्मान, गौरव, धन, ज्ञान व स्तुती यांचा स्वीकार करण्यास योग्य आहे. तो योग्य मोजला गेला. देवाच्या आज्ञापालनात राहिला. देवाने जी आज्ञा केली ती वधस्तंभापर्यंत त्यांनी पूर्ण केली आणि देवाने त्याला 3ऱ्या दिवशी मरणातून उठवलं. प्रेज द लॉर्ड. याकरता तो योग्य आहे. हे सर्व स्वीकारण्यासाठी तो योग्य आहे. कारण की त्याने ते आज्ञापालन राखलं आपल्या जीवनामध्ये तुमच्या आमच्या पापांकरता. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम ओ मधु, ऐकूनी वाहे प्रेम पू, अर्पिलेला कोकरा, अर्पिलेला कोकरा. होय, तो अर्पिलेला कोकरा आहे. ती साक्ष आहे या जगातील सर्वांच्या पापांकरता. जे रक्त पापांकरता गरजेचं आहे. नियमशास्त्र काय सांगतं? शरीरात जीवन पहा. शरीराचं जीवन कशामध्ये आहे? त्या रक्तामध्ये आहे, नाही का? शरीराचं जीवन त्या रक्तामध्ये आहे. पहा, तुमच्याकरता विधीवर दिले आहे. आणि पापाचं प्रायचित्त रक्तानेच होते. म्हणून देवाचं वचन सांगते, इब्रानिय पत्रामध्ये नमूद आहे, निर्गममध्ये नमूद आहे की पहा, प्रथम विभाग अहरोन जेव्हा पवित्र स्थानात जायचा, कपड्यावर रक्त, करारावर रक्त शिंपडायचा, मनुष्यावर शिंपडायचा. मोशेला सांगितलं होतं परमेश्वराने. का? शुद्धीसाठी. मग हे तात्पुरतं बकऱ्याचं शुद्धीसाठी वापरलं जातं, तर ते कोकऱ्याचं रक्त किती उत्तम आहे, किती पवित्र आहे, किती सामर्थ्यशाली आहे. ते तुम्हाला सर्व बंधनातून सोडवित, शुद्ध करत. आणि त्याकरताच परमेश्वराने जे नियमशास्त्र होतं, सर्व काही गोष्टी होत्या, सर्व नियम होते, प्रभू येशूमध्ये पूर्ण केले. तो पहिला शेवटला, अल्फा व ओमेगा असा आहे. होय, हे गाणं सुद्धा बोल आपणास तेच सांगतात. क्रूसास येशू टांगला, अर्पिलेला कोकरा, स्तुत्या स्तुत्य येशूला, अर्पिलेला कोकरा, अत्यंत प्रिय कोकरा, हे येशू नाम ओ मधु, ऐकूनी वाहे प्रेम पू, अर्पिलेला कोकरा, मोदीय पाप वाहिले, अर्पिलेला कोकरा, मला या नावे तारिले.
अर्पिलेला ठोकरा अत्यंत प्रिय ठोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा क्षमा पापांची पावलो अर्पिलेला ठोकरा आता स्वर्गास चाललो अर्पिलेला ठोकरा अत्यंत प्रिय ठोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा ही सारे दुःखे संपुनी अर्पिलेला ठोकरा सदास्तवीन गाऊनी अर्पिलेला ठोकरा अत्यंत प्रिय ठोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा उसास येशू चांगला अर्पिलेला ठोकरा स्तुत्या स्तुत्य येशूला अर्पिलेला ठोकरा अत्यंत प्रिय ठोकरा हे येशू नाम हो मधुर ऐकूनी वाहे प्रेम अर्पिलेला ठोकरा अर्पिलेला ठोकरा. प्रेज द लॉर्ड. अर्पिलेला ठोकरा होय तो आपणासाठी या जगातल्या पापांकरता अर्पिला गेला. याकरता नम्र होऊन नम्र चित्त होऊन मन रिक्त करून आपण त्याच्या समोर येऊया. आज आपण त्याच्या समोर पुन्हा एकदा त्याची वचन ऐकण्याकरता आलेलो आहोत नाही का. तर आपले मन रिक्त करूया, नम्र करूया, स्वतःचं चित्त नम्र चित्त दिन होऊन आपण त्याच्या समोर येऊया. आणि अजून एक छोटस गाणं प्रभू येशूच्या नावात त्याला सादर करूया. नम्रपणाने नम्र चित्त प्रमाणे आपल्या सर्व चिंता त्याच्यावर सोपवून देऊया आणि त्याच्यासमोर नतमस्तक होऊया. आए तेरे चरणों में लेकर हम स्तुति
Alleluia, 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 धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, प्रभू येशू तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता येणारं वचन प्रत्येकाने स्थिर कर. त्या वचनाद्वारे सामर्थ्य भर, धीर दे आणि तू देशील आमचा विश्वास. आम्हाला एकत्र आणलं, धन्यवाद देतो. सर्व प्रार्थनेनंतर प्रभू येशू तू ऐकलेला आहेस, त्याबद्दल धन्यवाद देतो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणता पित्या, आमेन. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रेज द लॉर्ड याचा अर्थ असा आहे, देवाची स्तुती असो. स्तुती देवाची असो. आणि आज आपण पुन्हा एकदा वचनाद्वारे आत्मिक बोध मन्ना आठवड्याचा पहिल्या रविवारी घेणार आहोत, नाही का? आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रभूजन घेतलं असेल, जिथे जिथे चर्चेस आहेत, तसं आपण देवाचं वचन मन्ना सुद्धा घेऊया. आज चर्चला तुम्ही घेतलाच असेल. सर्वांकरता पुन्हा एकदा प्रभू येशूमध्ये सलाम. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. पहा, प्रभू ईश्वर विश्वास ठेवणारे ते आपण आहोत, जे देवाचं वचन सांगतं. काय सांगतं? अब्राहम, इसाक, याकोबाच्या दिलेल्या वचनाद्वारे संतान आणि ख्रिस्ताद्वारे वारीस. आणि आज आपलं जीवन प्रभू ईश्वर विश्वास ठेवून जगत असताना, तो येण्याची वाट पाहत असताना, आज आपलं पात्र, आपलं जीवन हे कसं असलं पाहिजे? आपलं पात्र त्याने निवडलं आहे जे अपात्र होतं, नाही का? जे पात्र अपात्र होतं ते त्याने त्याच्या पुत्राच्या पात्राद्वारे, त्याच्या पात्राद्वारे पात्र असं केलं, रक्ताद्वारे. प्रेज द लॉर्ड. आपण कसे होतो? अपात्र होतो. कुठल्यासाठी? देवाच्या राज्याकरता, देवाच्या समागमे जाण्याकरता अपात्र असे होतो, त्या पापामुळं, त्या पापाच्या फळामुळं. होय, देवाने एकुलता एक पुत्र तुमच्या आमच्या पापांकरता दिला, याकरता आपले सर्व अपात्र पात्र प्रभू येशूमध्ये ठरले जावे. आणि पहा, जर आपण तसे पात्र ठरतो, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे शुद्ध झालो, विश्वासात वाढत आहोत, तर आपण त्याचे निवडलेले पात्र आहोत, यासाठी की परमेश्वराने आपल्या ठाई वसावं आणि चालावं. कुणी वसावं? परमेश्वराने आपल्या ठाई वसावं, नाही का? मग आज आपलं जीवन, आपलं पात्र तसं आहे का? जे पात्र होतं, ख्रिस्ताद्वारे पात्र ठरवलं, त्या पात्रामध्ये परमेश्वर वसत आहे, चालत आहोत, नाही का? देवाचं वचन सांगतं, आपण अपात्र होतो, अशुद्ध होतो, देवाने त्याच्या पुत्राच्या रक्ताद्वारे तुमच्या आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. तुम्ही धुतलेले आहात, शुद्ध केलेले आहात, पवित्र ठरवलेले आहात. मग ते पावित्र, ती शांती, ती प्रीती, ती क्षमा काय आज देवाच्या पात्राद्वारे, ख्रिस्ताद्वारे पात्र ठरलेले जर आपण स्वतःला म्हणतो, तर आपल्या पात्रामध्ये त्या गोष्टी घेऊन वाहणारे आपण असे आहोत का? कारण की देवाचं वचन स्पष्ट सांगतं, प्रभू येशूच्या रक्ताद्वारे तुमच्या आमच्या जगाच्या सर्वांच्या पापांची काय केली? क्षमा केली. जगातलेच नाही तर स्वर्गातले सुद्धा जे प्रथम पात्र होते, प्रथम विभाग त्याने पवित्र केला त्याच्या रक्ताद्वारे.
स्वर्गातले असो पृथ्वीचे असो, त्याने त्याच्या रक्ताद्वारे वधस्तंभावर शांती केली आणि त्याने त्याचद्वारे तुमचा आमचा त्याच्याबरोबर समेट केला. आणि जर आपण म्हणतो देवाचा ख्रिस्ताद्वारे आमच्याबरोबर समेट झाला, देवाने ते पात्र निवडलं ख्रिस्तामध्ये आपण आहोत, तर त्या पात्रामध्ये देवाने भरलेल्या गोष्टी घेऊन वाहत आहोत का? त्या जगाच्या चिंता, आकांक्षा, द्वेष, मत्सर जे देवाला आवडत नाही त्या काढाव्यात म्हणून त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, त्याच घेऊन वाहणारे आपण पात्र आहोत का? मग तशीच आहोत का पात्र? नाही का? आपलं पात्र तसंच आहे अजून पात्र. जर आपल्या पात्रात त्याच गोष्टी आहेत, निंदा आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, भीती आहे, चिंता आहे, आपण फक्त मुखाने कबूल करतो की ख्रिस्तामध्ये माझ्या सर्व पापांची क्षमा झाली आहे, पण ती क्षमा, ती शांती, ती प्रीती, ती विश्वास सामर्थ्य आपल्या ठाई राखत नाही. आणि देवाची ही इच्छा होती की तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पवित्र शुद्ध व्हावं आणि मग त्याने आपल्या ठाई वसावं आणि चालावं. कारण की देवाचं वचन सांगतं, परमेश्वर सांगतो त्याच्या वचनाद्वारे की मी तुमच्या ठाई वसेल आणि चालेल, ते माझे पुत्र होतील, मी त्यांचा देव होईल. देवाने प्रभू येशूने तुम्हाला आम्हाला स्वीकारलं, मग आपण देवाला स्वीकारलेलं आहे का? ते कशावरून दिसतं? हे आपण काही वचनांद्वारे शिकूया. प्रेज द लॉर्ड. संदेशाचं वचन म्हटला काय पहा, परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. आपल्याला काय बनायचं आहे? परमेश्वराचं पात्र वाहणारे बनलं पाहिजे. चिंता, त्रास, भय, भीती, निंदा व्हायच्या नाहीत आपल्या जीवनातून. ते काढलं, ते बोज, ती जोखड सगळं प्रभू येशूच्या नावामध्ये तुमच्या आमच्या जीवनातल्या डिस्ट्रॉय काढून टाकलेल्या गोष्टी आहेत. त्रास आहे, वचनानुसार वागणाऱ्यांचा छळ होईल, त्रास आहे, निंदा आहे, अडखळणं आहे, परीक्षा आहे, पण या सर्व परिस्थितीमध्ये आपण कसे दिसलो पाहिजे? परमेश्वराचे पात्र वाहणारे, त्याचे निवडलेले, प्रभू येशूच्या नावामध्ये चाललेले, मेंढपाळाच्या माग मेंढर असे आपण दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. संदेशाचा मथळा असा आहे, परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा यशया याचा 52 अध्याय 11 वचन काय म्हणतं. यशया याचा 52 अध्याय 11 वचन. यशया संदेशाद्वारे 52 अध्याय 11 वचनामध्ये वचन काय नमूद केले पहा. निघा निघा, म्हणजे आता थांबा, वचन काय सांग, निघा निघा तेथून निघून जा. काय वचन सांगतं? निघा निघा तेथून निघून जा. कुठून निघून जा? परमेश्वराचं कुठून निघून जायला सांगतं? कुठल्या गोष्टीतून तुम्हाला निघून जायला सांगतं? काय आपण आज त्या गोष्टीमध्ये आहोत का? पहा वचन काय सांगतं, अशुद्ध वस्तूंना शिवू नका, त्याच्यामधून निघून जा. परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यांना तुम्ही आपणा शुद्ध करा. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त वधस्तंभावर अर्पण यासाठी दिला की त्याच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही शुद्ध व्हावं. आणि जर झालेले आहोत आणि आज आपल्या पात्रामध्ये म्हणजे आपल्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत, तर देवाने जे अर्पण केलं प्रभू येशूचं आपल्या जीवनाकरता, आपलं पात्र शुद्ध होण्याकरता, ते आपण आपल्या जीवनी बाळगत नाही. जर आपल्या जीवनात त्याच देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ज्या अशुद्ध आहेत त्या आहेत, त्या कानाद्वारे स्वीकारत आहोत, निंदा असू द्या, कलह असू द्या, चुकले असू द्या, टवाळी असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, जी देवाला न आवडणारी आणि अंधकारापासून आहे, अविश्वासापासून आहे, विश्वासापासून नाहीये त्या गोष्टी, अविश्वासापासून गोष्टी आहेत त्या, ज्या आमच्या जीवनातून प्रभू येशूद्वारे काढल्या गेल्या. तो जुना मनुष्य वधस्तंभाला खिळला गेला आणि त्या जुनं पण आपल्या जीवनात असेल तर नवी उत्पत्ती आपण झालेले नाही आहोत, आपण देवाचे पात्र वाहणारे लोक नाही आहोत. आणि वचन सांगतं, निघा निघा तिथून निघून जा, अशुद्ध गोष्टींना शिवू नका.
परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यानं तुम्ही आपणास शुद्ध करा. देवाला या सर्व गोष्टींचा वीट आहे. खोटी तागडी, खोटी पागडी, द्वेष करणं, मत्सर करणं. देव पक्षपाती नाही. देवाने प्रभू येशूच्या नावात सर्वांचा स्वीकार केला. तो स्वीकार तुम्ही आमच्या स्वतःच्या जीवनात राखला पाहिजे. तुम्ही देवाचे पुत्राद्वारे शुद्ध केलेले पात्र आहात. तो अर्पण असा देण्यात आला जगातील सर्वांच्या पापांकरता. आणि जर ख्रिस्ताद्वारे आपण शुद्ध केलेले पात्र आहोत, जे आपण अपात्र होतो त्या पात्राद्वारे त्याने आपल्याला पात्र असं ठरवलं त्याच्या रक्ताद्वारे. मग जर आपण ख्रिस्तामध्ये पात्र ठरले आहोत ख्रिस्ताद्वारे, त्याच्या रक्ताद्वारे, मग त्या पात्रामध्ये आता कुठल्या गोष्टी आहेत? आणि देवाने अपात्र ठरवलेल्या, देवाला ज्या निषिद्ध गोष्टी आहेत, ज्या शुद्ध नाहीयेत, अंधकारापासून आहेत, अविश्वासापासून आहेत, त्याच घेऊन आपण चाललेले आहोत. तर देवाचे निवडलेले पात्र आपण नाही आहोत. आपण परमेश्वराचे पात्र वाहणारे नाही आहोत. प्रेज द लॉर्ड. हे मी सांगत नाही, वचन सांगतं. यशया 12:52 वचन सांगतं, निघा निघा तिथून निघून जा, अशुद्ध वस्तूंना शिवू नका, त्यामधून निघून जा, परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यानं तुम्ही आपणास शुद्ध करा. ती शुद्धी व्हावी. प्रथम विभागाचे स्वर्गातले नमुने किती शुद्ध व्हावे देवाचं सांगतं. स्वर्गातले पृथ्वीवरच्या सर्व ज्या गोष्टी होत्या प्रभू येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध केल्या. ज्या अपात्राशी आपण होतो पापामुळं, आणि मरण एक फळ होतं, ते ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, अर्पणाद्वारे तुमच्या आमच्या जीवनातून काढलं. आणि हा जर आपण विश्वास ठेवतो, आपण देवाचे निवडलेले पात्र आहोत, तर देवाचे पात्र वाहणारे आपण असे बनलेले आहोत का? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. एकमेकांची ओझी व्हा. प्रार्थना करून सुद्धा आपण चिंताच करत आहोत. आपल्या मनामध्ये द्वेषच आहोत. आपले कान गोष्टींकडे आहे. कान गोष्टींकडे, आपले कान गोष्टींकडे आहे, निंदेकडे आहे. त्या निंदा ऐकलेल्या निंदांद्वारे, त्रासांद्वारे, मत्सराद्वारे ते ग्रहण करू नका. ते सैतानाचे बाण आहेत. त्याद्वारे तुम्ही पुन्हा एकदा परत बंधनात येता. जी बंधनं तुमच्या आमच्या जीवनातून प्रभू येशूच्या रक्ताने मोकळी केली, इट इज फिनिश, दॅट इज कम्प्लीट, काढून टाकली. जे प्रतिकूल गोष्टी होत्या वधस्तंभावर खेळून रद्द केल्या, खोडल्या गेल्या. आणि परत आपण त्याच गोष्टीकडे कान देत आहोत आणि त्याच गोष्टी आपल्या पात्रात साठवत आहोत, तर त्याचं फळ सुद्धा तसंच येईल. कडू उगवण्याच्या फळाने पुन्हा अंकुरित होऊ नका, इब्री लोकांच्या पत्रात सांगितलंय. कारण की आपण त्या पौष्टिक मुळाचे भाग झालेले आहोत. मूळ पवित्र, फांद्याही पवित्र. पुढे ते वचन ऐकणार आहोत संदेशामध्ये. जे पात्र आपलं पात्र होतं, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पात्र ठरवलं, आणि मग जर म्हणतो आपण ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मी पात्र ठरलो, शुद्ध झालो, धुतलो, तर मग देवालाच आवडणाऱ्या गोष्टी आपण कानाद्वारे ऐकत आहोत का, तोंडाद्वारे बाहेर काढत आहोत का? तीच वचनं देवाला जी सार्वकालिक जीवनाची दिली, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे नवा करार दिला, ती वचनं आपल्या हृदयात साठवून ठेवत आहोत का? त्या वचनाचं कृती करत आहोत का? ते वाहणारे पात्र आपण आहोत का? आणि जर देव त्या पात्रांचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. देव त्या पात्रांचा स्वीकार करतो. असं जर ते पात्र पाहिलं तर परमेश्वर आशीर्वादित करतो. मग ते 5 अध्याय पुन्हा पुन्हा खूप वेळा आपण हे वचन ऐकलं. परमेश्वराने काय सांगितलं होतं? तू आपले अर्पण घेऊन वेदीकडे अर्पण जात असताना तुला आठवलं तू तुझ्या भावाचा अपराधी आहे, तर तुझं अर्पण तिथंच ठेव आणि पहिल्यांदा जाऊन आपल्या भावाची समेट कर आणि मग ते अर्पण येऊन अर्पी. तुमची आमची अर्पण, स्तुती, प्रार्थना परमेश्वर कधी ऐकेल? जेव्हा आपण पहिल्यांदा आपण ज्या लोकांशी चुकलेले आहोत किंवा जे आपल्याविषयी चुकलेले आहेत त्यांना क्षमा करणं, आपण जे चुकलो आहोत त्यांची क्षमा मागणं, आपलं पात्र रिक्त राखणं, कुठलीही देवाला न आवडणारी गोष्टी त्यामध्ये न साठवणं, रिक्त असणं आपलं पात्र. स्वतःला रिक्त करा, कारण त्याने सुद्धा स्वतःला रिक्त केलं. तो देवा समान असताना दासाचं रूप धारण केलं. त्यांनी अन्याय सहन केला, त्यांच्या विरोधात तो वागला नाही, निंदेबद्दल निंदा केली नाही,
द्वेषाबद्दल द्वेष केला नाही, त्याच्या तोंडावर थुंकले असताना तो परत त्याच कृतीमध्ये गेला नाही. त्याने ते जुना मनुष्य तुमच्या आमच्या जीवनातून काढला. आपलं जे पात्र त्याने ख्रिस्ताच्या रक्तात जर पात्र ठरवलं तर आपल्या पात्रात देवाला आवडणाऱ्या गोष्टी हव्या. कारण की देवाचं वचन सांगतं स्पष्ट, निघा तिथून निघून जा, अशुद्ध वस्तूंना शिवू नका, त्याच्यामधून निघून जा, परमेश्वराचे पात्र वाहणाऱ्यांनो तुम्ही आपणा शुद्ध करा. अशा कुठल्याच गोष्टीकडे कान देऊ नका, त्या आपल्या जीवनात ग्रहण करून ठेवू नका. कारण की त्याच्याद्वारे पुन्हा एकदा तुम्ही त्या सैतानाला, दुष्टाला, जो तुमच्या जीवनातला सर्व अधिकार त्याच्या ख्रिस्ताच्या तर काढला आहे, नाहीसा केलेला आहे, तुम्ही परत सैताना आपल्या जीवनामध्ये वाव देत आहात. कोणाला वाव देत आहात? जर आपण कान त्या निंदेकडे करत आहोत, आपल्या मनात कोणाशी द्वेष आहे, गाठ आहे, जुन्या मनुष्याच्या कृतीमध्ये जर आपण आहोत, तर आपण पुन्हा त्या सैतानाला आपल्या जीवनात वाव देत आहोत. म्हणजे संकट नाही, म्हणजे संकट येणार नाही असं नाही, छळ होणार नाही असं नाही, निंदा होणार नाही असं नाही, पण त्या परिस्थितीतून जात असताना, त्या सर्व परिस्थितीतून जात असताना आपल्या जीवनातून ती ख्रिस्ताची प्रीती, क्षमा, शांती, आशीर्वाद गेले पाहिजे त्या सर्व लोकांना. कारण की आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातले दुरात्मे आहे, त्यांचा समूह, त्याकरता शस्त्र सामुग्री धारण केलेले असतात. प्रार्थना, विश्वास, आत्म्याचं वचन, तलवार, तारणाचा मुकुट, सत्याचा कमरबंद, नीतिमत्व रूपी उरस्त्रा, शांततेच्या सुवातीने सिद्ध झालेल्या पादुका घातलेले, ख्रिस्ताला पांघरून घेतलेलेपणा, सर्व परिस्थितीत ख्रिस्त आपल्या जीवनात दिसला पाहिजे. करिंथकराचे दुसरे पत्र, दुसरा अध्याय 6 ते 11 वचन काय म्हणतं पहा. करिंथकराचे दुसरे पत्र, दुसरा अध्याय 6 ते 11 वचन काय म्हणतं पहा. पश्चाताप केलेल्यास क्षमा करणे. काय लिहिलं मथळा? पश्चाताप केलेल्यास क्षमा करणे. 5 ते 11 वचन काय म्हणतं पहा. कोणी दुःख दिले असेल तर त्याने मलाच नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दिले, नाही का? कोणी दुःख दिले असेल तर काही अंशी मलाच नाही, तुम्ही सर्वांना दिलेला आहे. सर्व संदेशांचा वडीलधारी बंधूचा असा छळ झाला, देवाचं वचन सांगतं की आपल्या जीवनात येत असं नाहीये. त्या आधी पण बऱ्याच संदेशांचा असा छळ झाला, त्यांना त्याच परीक्षेतून जावं लागलं, पण त्याच्या उलट त्यांनी निंदा केली नाही कोणाची. यशाया म्हणतो, पहा मी गाल मारण्यासमोर माझी गाल मारण्यासमोर मी गाल पुढे केला. 6वं वचन काय म्हणतं. अशा मनुष्याला मोठ्या पक्षाने दिले शिक्षा पुरे, त्या मनुष्याने आपल्या दुःखतिशयात बुडून जाऊ नये. दुःखतिशयात म्हणजे त्या सर्व दुःखाच्या जागेवर बुडून जाऊ नये, म्हणून तुम्ही उलट त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, हे बरे. प्रेज द लॉर्ड. जर तुमची कोण क्षमा मागत असेल तुमच्याविषयी केलेल्या चुकांची, तर त्याला क्षमा करून टाका. त्याला बुडवू नका त्या दुःखाच्या सागरामध्ये. दुःखातिशयात बुडून जाऊ नये. यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्यावर प्रीती करण्याचे ठरवा. डिसाइड फर्स्ट. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुमच्या आमच्यावर प्रीती केली, त्या प्रीतीचा पाया तुमच्या आमच्यामध्ये घातला गेला पाहिजे. ठरवा अशा लोकांवर प्रीती करण्याचं. प्रभू येशूच्या नावावर वधस्तंभाकडे पहा आणि ठरवून टाका आजपासून की मी अशा सर्व लोकांवर प्रीती करेन. प्रेज द लॉर्ड. हे मी यासाठी लिहिले होते की तुम्ही सर्व प्रकारे आज्ञानुसारी आहात की नाही याचे मला प्रमाण पटावे. प्रमाण पडलं पाहिजे देवाच्या आज्ञा पालना करण्याचं. आपण ख्रिस्ताला मानतो पण त्याचं प्रमाण दिसत नसेल, नाही का? ख्रिस्ताला ओळखतो, प्रभूवर विश्वास होतो, प्रार्थना करतो, वचन वाचतो, पण आपल्या जीवनात ती चांगुलपणाची फळच नसतील, मग काय प्रमाण पडेल? आज चर्चला जाऊन आलो मी आणि वैयक्तिक घरात भांडत असाल, शेजारी प्रीती करत नसाल, शिवीगाळ करत असाल, निंदेबद्दल निंदा करत असाल,
काय प्रमाण पडणार आहे त्या आज्ञापालनाचं? काहीच नाही, काहीच फळ नाही. त्या पात्रामध्ये परमेश्वरच नाही, त्याची शांतीच नाही, प्रीतीच नाही. तुम्ही एखाद्याला कशाबद्दल तरी क्षमा करिता त्याला त्याची मीही क्षमा करीतो, कारण मी कशाची क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करता ख्रिस्ता समक्ष केली आहे. प्रेज द लॉर्ड. जी काही कशी क्षमा करतो आपण, कशामध्ये क्षमा करतो? ख्रिस्तामध्ये क्षमा करतो. का? कारण की ख्रिस्ताद्वारे सर्व जगाच्या पापी लोकांची काय केली? क्षमा केलेली आहे. हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना समजत नाही. सर्वांची पाप पुसली ख्रिस्तामध्ये, तुमची आमची नाही, जगाची सर्वांचीच पाप पुसली. मग देवाने ज्यांना ख्रिस्तामध्ये क्षमा केली त्यांना आपण न्याय करणारे कोण? जर आपण पण त्यामध्ये आहोत, नाही का? आपल्याही बाबांची क्षमा केलेली आहे, त्याच्याही बाबांची क्षमा केली आहे, आणि तो तुमच्याविषयी चुकत आहे, तर त्याच्या न्याय करणारे आपण कोण? कारण आपण पापी असताना आपल्यालाही ख्रिस्तामध्ये क्षमा केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. 11 वचन काय म्हणतं पहा. आणि जर तुम्ही करत नाही क्षमा, तर 11 वचनामध्ये काय लिहिलंय? यासाठी की सैतानाने आपल्यावर वर्चस्व होऊ नये, यासाठी की सैतानाचे आपल्यावर वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. काय करतात? क्षमा न केल्यामुळे, निंदा करतात, त्याच्यावर निंदा केल्यामुळे, जसं वागल्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रभू ईश्वराला ओळखत असताना सुद्धा सैतानाला वाव देत आहात. ते सर्व बाण त्याचे आहेत, त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी आहेत. क्षमा न करणं, निंदेबद्दल निंदा करणं, द्वेष करणं, मत्सर करणं, कानगोष्टी ऐकणं, आणि मग अशा गोष्टींद्वारे तुम्ही त्या बंधनात येता. कोणाच्या? परत सैतानाच्या बंधनात जाता. त्याला आपल्या जीवनामध्ये वाव देत आहात या गोष्टींद्वारे. 7ची 70 वेळा माफ कर. किती वेळा चुकू दे कोणी प्रियजन, क्षमा करा. बायकोने नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला, सासवाने सुनेला, शेजारच्याला, कामावर, जिथे जाल तिथे क्षमेमध्ये चाल, ख्रिस्तामध्ये चाल. कारण की वचन सांगतं परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. परमेश्वराने त्याकरता आपण निवडलं, आणि आपण जर आपल्या जीवनामध्ये ते करत नाही आहोत तर आपण कुठल्या तोंडाने म्हणू की आपण देवाचे पात्र आहोत. प्रेज द लॉर्ड. एपिस्करास पत्र 4था अध्याय 25 आणि 26 वचन काय म्हणतं पहा. एपिस्करास पत्र 25 आणि 26 वचन काय लिहिले पहा. 25 कान देऊ नाही का? कान गोष्टीकडे कान नका देऊ, देवाच्या वचनाकडे कान द्या. हिअर गॉड व्हॉइस. आपले कान नेहमी अतुर असले पाहिजे देवाचे वचन ऐकण्याकरता, नाही का? नेहमी तुमच्यासाठी आपल्या प्रभू येशूसाठी एक गाणं गातो, नाही का? एक गाण्याचे 2 लाईन गातो, पुन्हा एकदा गातो. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान जा लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. दिल में धीमी आवाज आई अपने गुनाहों को मान जा लिया मैंने आवाज उसकी जिसका किया अपमान. पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वर सांगत आहे, वचनाद्वारे शिकवत आहे की तुम्ही क्षमा करा. जशी तुम्हाला ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी तुम्ही इतरांना क्षमा करा. पण आपण करत नाही, तर आपण सैतानाला वाव देत आहोत. त्याच्या बंधनाद्वारे पुन्हा एकदा तुम्ही धरले जात आहात. त्याच्या बाणाद्वारे, ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही शुद्ध केलेले आहेत. तो दुष्ट तुमच्यात येणार नाही, जाणार नाही. पण तुम्ही आम्ही अशा गोष्टींद्वारे आपल्या जीवनामध्ये वाव देत आहोत. परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. एपिस्करास पत्र याचा 4था अध्याय 25-26 वचन दिनचर्ये करता नियम पौल सांगतो. जसे रोमकरास पत्र 12 अध्याय सांगितलेले आहे. दिनचर्या ख्रिस्ती लोकांची कशी असली पाहिजे
या असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. काय बोला? सत्य बोला. सत्य काय आहे? ख्रिस्त आहे. सत्य तुम्हाला समजेल, सत्य स्वतंत्र करेल. खरं बोला प्रभू येशूच्या नावामध्ये एकमेकांसाठी. लबाड्या करू नका, खोटी साक्ष देऊ नका. या सर्व असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यावर सत्य बोला. जर असत्य बोलत आहोत तर पुन्हा एकदा त्या बाणाद्वारे, त्या अंधकाराच्या फळाद्वारे सैतानाला आम्ही आमच्या जीवनामध्ये वाव देत आहोत, नाही का? ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे अपात्र पात्र त्याने पात्र ठरवलं. याकरता त्या पात्रामध्ये त्याने वसावं, चालावं. परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला वसेन चालेल. आणि जर तसं निवडले आहे, शुद्ध केलेलं आहे, तर त्या पात्रामध्ये देवाला आवडणाऱ्या गोष्टी घेऊन वाहणारे आपण असलो पाहिजे. कारण की संदेश जो आपण ऐकतो की परमेश्वराचे पात्र वाहणारेपणा आपल्याला निवडलं यासाठी आहे की परमेश्वराची शांती, प्रीती, क्षमा, ख्रिस्ताला पांघरून घेऊन चालणारे त्याची मेंढर आपण बनाव, त्याची प्रजा बनाव निवडलेली, नाही का? फक्त प्रार्थनेपुरतच नाही, सदैव जिथं जाल तिथं ख्रिस्त दिसला पाहिजे तुमच्या आमच्या जीवनातून. मी कुठे कसाही असो, मी कुठे कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. दिसतोय का? ख्रिस्ताच्या आत्मिक आरशामध्ये समोर उभा राहून पहा, कोण दिसत आहे आपल्या जीवनातून? ख्रिस्त का तो जुना मनुष्य? आम्ही ते जुने मनुष्य बनू नये म्हणून देवाने त्याचा एकुलता एक पुत्र दिला आणि तो जुना मनुष्य वधस्तंभाला खिळून काढून टाकला आपल्या जीवनातून. आणि जर जुन्या मनुष्याच्या कृती आपल्या जीवनात आहे तर आपण नवा मनुष्य धारणच केलेला नाहीये, जो सत्याने, पवित्रतेने, धार्मिकतेने युक्त देवान रूप तयार केलेला ख्रिस्त आपल्या जीवनात नाही. या असत्याचा त्याग करून प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्यावर सत्य बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. कार्याद्वारे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे काय आहोत? अवयव आहोत. तुमच्या ठाई काही काम असेल, दुसऱ्याच्या ठाई काहीतरी काम नेमलं असेल, अशा कामाद्वारे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे काय आहोत? अवयव आहोत. तुम्ही रागवा, बघा वचन काय सांगतं, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागावला असता सूर्य मावळू नये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. रागवा परंतु पाप करू नका. पाप, द्वेष, मत्सर, निंदा ह्याची ओझी नका बाळगू आपल्या जीवनामध्ये. पाप, द्वेष, मत्सर, राग बाळगून ठेवला तर त्याची बंधनं तयार होतात, त्याचं फळ पुन्हा एकदा फळ तयार होतं, कडुदवण्याचं फळ. ते आपल्या जीवनातून काढून टाकलं आणि तुम्ही जर त्याला वाव देत आहात, ते ऐकत आहात, ग्रहण करत आहात, आपल्या ठाई ठेवत आहात, तर त्याची फळं तुमच्या जीवनात येणार. ते वागवण्याकरता, ते वाहण्याकरता आपल्याला निवडलेलं नाहीये. जुना मनुष्य काढून टाकला, ख्रिस्तामध्ये नवा केला, मग आपण काय वागवत आहोत? पहा, तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागावला असता सूर्य मावळू नये. ज्या दिवसाचा राग तिथं सोडून द्या, क्षमा करून टाका, बोलून टाका, मिटवून टाका. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाला वाव देऊ नका. प्रेज द लॉर्ड. अशा गोष्टीद्वारे तुम्ही कोणाला वाव देत आहात आपल्या जीवनामध्ये? सैतानाला. राग, द्वेष, मत्सर, जुन्या कृती जर तुमच्या आमच्या जीवनात आहेत जुन्या पुरुषाच्या, तर त्याच्याद्वारे आम्ही पुन्हा एकदा सैतानाला काय करत आहोत? वाव देत आहोत जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. पहा, पेत्राच्या पत्रामध्ये पेत्र काय सांगतो? पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय 12 ते 19 वचन. पेत्राचे पहिले पत्र 4 अध्याय. ख्रिस्तासाठी दुःख सहन करण्याचा हक्क. प्रिय बंधूंनो, तुमच्या
तुमच्या परीक्षणासाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आम्हास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. अशा गोष्टी दुःख झाले, क्लेश आले म्हणून नवल नका मानू. ख्रिस्तामध्ये निवडलेले आहात तर दुःख, संकट, अनेक त्रासातून सार्वकालिक जीवनात आपल्याला जायचे. कारण मेंढपाळ आपला तसाच गेला, त्याच मार्गाने गेलेला आहे. तुमच्या आमच्या जीवनातच येत नाहीये. संदेश, सेवक, जो तारणहार प्रभू येशू, त्याच्या जीवनात त्याच गोष्टी झाल्या. त्यात नवल काय वाटून घ्यायचं का? आपण फार मोठे ख्रिस्ती आहोत, नाही मी फार धार्मिक आहे, मी देवासाठी असं करतो, मी देवासाठी तसं करतो, मी क्षमा करतो. काही करत नाही. ख्रिस्तामध्ये आम्हाला क्षमाच केली नसती तर आपण जगातच नसतो आता. प्रिय बंधूंनो, तुमच्या परीक्षेसाठी जे तीव्र संकट तुम्हावर आले आहे त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे वाटून त्याचे नवल मानू नका. हे तुमच्याच नाही तर सर्व संदेशाचे देवाच्या आजपर्यंत जगामध्ये आले त्यांचाही असा छळ झाला. जो देवाचा एकुलता एक पुत्र या जगात आला तोही वधस्तंभावर तसाच देवाच्या आज्ञापनामध्ये खेळला गेला. याकरता तो जुना मनुष्य काढून टाकावा. जुना मनुष्याच्या कृती काय? द्वेष, मत्सर, निंदा, त्रास, ते सर्व पापाचं फळ, त्याच गोष्टी. मग ख्रिस्तामध्ये आपण निवडलेले आहोत तर आपण जुन्या मनुष्याच्या कृतीमध्ये आहोत तर नवा मनुष्य आपल्या जीवनात नाहीच आहे. मग देवाचे निवडलेले पात्र कशाहून ठरतो आपण? पहा वचन काय सांगतं. ज्यापेक्षा तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाची वाटेकरी झाला आहात त्यापेक्षा आनंद करा, म्हणजे त्याचे गौरव प्रकट होण्याच्या वेळी तुम्ही उल्हासाने आनंद करा. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही दुःखातून जात असताना, निंदेतून जात असताना तुमच्या जीवनातून ती ख्रिस्ताची क्षमा, आशीर्वाद, शांती दिसत आहे आज, तर तुम्ही त्यावेळेस ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस काय करा? गौरवामध्ये आनंद करणारे बना. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्ताच्या नावामुळे तुमची निंदा होत असल्यास तुम्ही धन्य आहात, कारण गौरवाचा आत्मा, देवाचा आत्मा तुम्हावर येऊन राहिला आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद द्या. आज प्रभू येशूच्या नामामुळे, विश्वासामुळे, वचनाने वागत असताना जर तुमच्या जीवनात निंदा होत आहे, त्रास होत आहे, तर तुम्ही देवाचा गौरवच करा, आनंदच माना. कारण की देवाच्या गौरवाचा आत्मा तुमच्या आमच्या जीवनात येऊन काय राहिला आहे. का? कारण की देवाने जे अपात्र पात्र होतं ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे पात्र ठरवलं. याकरता देवाने आपल्याकडे वसावं, चालावं. आणि जर ते अपात्र पात्र ख्रिस्ताद्वारे पात्र ठरवलं आणि आपल्या जीवनात जर आज त्या जुन्याच गोष्टी आहेत तर पुन्हा आपण त्या जुन्या मनुष्याकडे जात आहोत, नाही का? त्या कृतीमध्ये जात आहोत आणि सैतानाला आपल्या जीवनात वाव देत आहोत. पुन्हा त्या सैतानाच्या बंधनात येत आहोत, अंधकाराच्या गोष्टीमध्ये अडकत आहोत. परमेश्वराचे पात्र वाहणारे बनाव. ते ओझ्यांचे पात्र नका भाऊ. पहा, ते ओझ्यांचे, जुना मनुष्यांच्या कृतीचे पात्र वाहणारे बनू नका. त्या अपात्र गोष्टी आपल्या जीवनातून काढून टाकून ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे तुम्ही आम्ही पात्र ठरवले, निवडलेले, धुतलेले, नीतिमान ठरवले जर आहोत तर त्या सर्व अंधकाराच्या गोष्टी वाहणार बंद करा. चिंता, द्वेष, मत्सर, निंदेबद्दल निंदा, या गोष्टी वाहू नका. ते संपल्या वधस्तंभाला खेळून. नव्या गोष्टी वाहणारे आपण व्हावं म्हणून देवामध्ये, ख्रिस्तामध्ये ठरवलेले, उत्पन्न केलेले, नव्याने जन्मविलेले पात्र, पुत्र असे आहोत. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय म्हणतं पहा. तरी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. तुम्ही जर एखाद्या कामात ढवळ करता, दुष्कर्म करता, आपल्याच बापाच्या बुद्ध्या भोगता तर मुकाट्याने भोगा मग, नाही का? देवाच्या योजनेद्वारे दुःख तुमच्या आमच्या जीवनात आहे तर देवाला योग्य असे मोजले जाईल असं पेत्र ते दुसऱ्या पत्रामध्ये लिहितो. अशा गोष्टी दुःख भोगणारे बनू नका. जर प्रभू येशूची चित्तवृत्ती तुमच्या आमच्या जीवनात आहे, आशीर्वाद, निंदेबद्दल आशीर्वाद देतात, क्षमा करतात, चांगलं करूनही तुमच्या पदरी जर दुःख येत आहे तर आनंदच माना. देवाचा गौरवाचा आत्मा तुमच्या आमच्या जीवनात आला आहे, तो राहिलाय तुमच्या जीवनात येऊन. पण जर आपल्याच कृतीचं फळ आपण भोगत आहोत आणि दुःखी म्हणून बसलेला, जास्त पश्चाताप करा.
क्षमा मागा, कैवारी बसलाय. देवाचं वचन सांगतं की पहा, तर करी खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करीतो तर त्याने लाजू नये, त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. प्रेज द लॉर्ड. तोच मार्ग आहे देवाने आपणास ख्रिस्तामध्ये दिला आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्या वाचून स्वर्गीय पित्याकडे कोणीही जाऊ शकत नाही आणि पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी मजकडे येऊ शकत नाही, असं दुसऱ्या वचनात प्रभू येशू नमूद करतो. लक्षात ठेवा, वाईट करून दुःख भोगू नका, चांगलं करून दुःख भोगा. ते चांगलं आहे. पेत्र लिहितो त्याच्या पत्रामध्ये, याच पहिल्या पत्रामध्ये, आय थिंक 3ऱ्या अध्यायामध्ये आहे, 17 वचन. चांगले करून दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. दॅट इज गुड. उत्तम आहे, चांगलं आहे. ते देवाने आपल्याला निवडलेलं पात्र आहोत तर आपण देवाच्या गोष्टी वाहणारे पण असलो पाहिजे. मग आज आपण कुठल्या गोष्टी वाहत आहोत? चिंता, द्वेष, मत्सर वाहणारे पात्र आहोत. चेक कर आपल्या पात्रामध्ये काय चिंता आहेत का? डोकवून बघा आपल्या आतमध्ये, अंतःकरणामध्ये, देवाच्या वचनाद्वारे. तसं तुम्हाला डोकवता येणार नाही. आम्हाला फक्त शारीरिक मुख आरशात पाहणारे आपण आहोत. कारण जर वचन ऐकतो त्यानुसार कृती करत नाही तर आपलं शारीरिक मुख आरशात पाहणाऱ्या इस्मासारखे आहोत, असं याकोब त्याच्या पत्रात पहिल्या अध्यायात सांगतो. आणि जर वचनानुसार कृती करतो, जर आपण वचनानुसार कृती करत आहोत तर लक्षात ठेवा, तर आपण आपल्या करण्यात धन्यता मिळवू, याकोब सांगतो. मग आपल्या पात्रात वचनाद्वारे डोकून पाहाय. वचन जर आपल्याला सांगत आहे आपल्या पात्रामध्ये काय आहेत, आज द्वेष आहे का, देवाचे वाहणारे पात्र आपण बनलेले आहोत का? कारण की पेत्र लिहितो, ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सहन करतो तर त्याने लाजू नये, त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. गौरव करा. नेहमी देवाचे गोष्टी पाहणारे पात्र बना. क्षमा, शांती, विश्वास, धीर, संकट होत असताना, त्रास होत असताना, निंदा होत असताना आपण असेच दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. देवाचे वाहणारे पात्र, कारण ते पात्र अपात्र होतं, ख्रिस्ताद्वारे रक्ताद्वारे पात्र ठरवण्यात आलं. देवाच्या घरापासून न्याय निवड आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला. पाहितं वचन काय लिहिले? देवाच्या घरापासून न्याय निवड आरंभ होण्याची वेळ आहे आणि तो आरंभ प्रथम आपल्यापासून झाला तर देवाच्या सुवार्तेचा अवमान करण्याचा परिणाम काय होईल? प्रेज द लॉर्ड. जर आपण वचन ऐकत नाही, कृती करत नाही, निंदेबद्दल निंदाच करत बसलो, जुना मनुष्यच आहे, तो देवाच्या वचनाचं काय करत आहे? अवमान करत आहोत. आणि जगाचा न्याय निवडा होणार आहे, जगाच्या घरापासून होणार आहे. आणि तो न्याय निवडा जर आपल्यापासून झाला, सुरुवात भय बाळगा, देवाचं भय बाळगा. देवाच्या घराचा न्याय निवडा होणार आहे आणि तो न्याय निवडा अजयपासून चालू झाला तर माझं काय होईल? जर मी देवाचं वचनच पाळत नाही, घोषणा करतोय आणि मी लोकांचा द्वेष करतोय, मत्सर करतोय, तर माझं पात्र अपात्र असताना, ख्रिस्ताद्वारे पात्र ठरून असताना मी देवाचं वचन पाळत नाही तर मी परत अपात्र पात्रामध्ये जाऊन पडेल, दंड करत पडेल. तसं होऊ नये याकरता एकमेकांकरता प्रार्थना करा. माझ्यासाठी प्रार्थना करत राहा की एकमेकांना क्षमा करा, शांतीने राहा. कारण देवाचं वचन सांगते की देवाचा न्याय निवडा देवाच्या घरापासून होणार आहे आणि तो आपल्यापासून झाला तर सुवार्तेचा अपमान करण्याचा परिणाम काय होईल? विचारच करू शकत नाही आपण. काय होईल? धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तर अनितिमान व पापी इसम याला ठिकाण कोठे मिळेल? धार्मिक मनुष्य कष्टाने तरतो तर जो अनित्यमान आहे, सुवार्तेचा अपमान करत आहे, देवाचं निवडलेलं पात्र आहे, पण परमेश्वराच्या गोष्टी आपल्या पात्रातून वाहत नाही, सुवार्तेचा अपमान करत आहोत, प्रभूची ख्रिस्ताची चित्तूर्ती आपल्या जीवनात राखत नाही, म्हणजे अवमान केला पण या जगामध्ये, तर अनित्यमाना जागा कुठे मिळेल?
विचारच करू शकत नाही कुठं टाकल परमेश्वर आपल्याला. धार्मिक इसम जर कष्टाने तरतो तो अनित्यमान व पापी इसम त्याला ठिकाण कुठे मिळेल. यामुळे देवाच्या इच्छेप्रमाणे दुःख सहन करणारे आणि सुकृती करीत आपले जीव विश्वास उत्पन्न करताना सोपवून द्यावे. यू हॅव नीड ट्रान्सफर युअर लाईफ इन दॅट हँड. कोणाच्या? ते पित्याच्या हातात आपलं जीवन सुपूर्त करा, आपले आत्मे सुपूर्त करा. शांतीने राहा, प्रीतीने राहा, दुःख सहन करा. मेंढपाळाची चित्रते आपल्या ठाई राखा. परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. चिंता, त्रास, काळज्या, द्वेष, मत्सर हे वाहणारे बनू नका. प्रेज द लॉर्ड. मत्ते 11 अध्याय शेवटच्या काही वचनाकडे जाऊया. मत्ते 11 अध्याय 28 शेवटचे म्हणजे 22 वचन आहेत. अजून 22 नाही, 1 2 3 वचन आहेत. मत्ते 11 अध्याय याच 28 ते 30 वचन काय म्हणतं पहा. सगळ्यांना माहित असेल. मत्ते 11 तोंडपाठ आहे पण कृतीमध्ये आपण राखत नाही. याकरता पुन्हा एकदा वाचूया. मत्ते 11 अध्याय 28 ते 30 वचन काय म्हणतं पहा. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हास विश्रांती देईन. प्रभू म्हणतो या माझ्याकडे. कष्ट आहे, भाराक्रांत जनांना म्हणतो या माझ्याकडे. मग हे वचन आपल्या संधी बोलत आहे. आज आपण ते कष्टच वाहणारे आहोत का? भार वाहवत आहोत का आपल्या चुकांचे? सुपूर्त करा पित्याकडे. माफ केलेलं आहे. तुम्ही क्षमा करा एकमेकांना. नका ते भार वाहू जुन्या मनुष्याचे. काढून टाका आपल्या जीवनात. कोणाचा द्वेष बाळगू नका. कोणी तुमचं मन दुखवलं त्याला क्षमा करा. मागतो त्याला दे. एक अंगर काय दुसरा देऊन टाक. हाताला धरून 1 कोस घेऊन जाते 2 कोस जा. काही प्रॉब्लेम नाही. आपल्या स्वर्गात जायचंय. पहा कष्टी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईन. पण जर ख्रिस्ताकडे जाऊन प्रार्थना करून जरी आपल्या जीवाला विश्रांती नसेल, आपल्या मनात चिंता असेल, भीती असेल, मग काय सुपूर्त केलं पित्याकडे आपण? कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे तुम्हाला विश्रांती देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझी जो आपणावर घ्या. माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवाला विश्रांती मिळेल. त्याचा जूक घ्या. ते आपल्या सर्व चिंता त्याच्यावर सोपवा. जे काही द्वेष, तुमच्या एखादी गोष्ट तुमच्या जीवनातून जात नाहीये, बंधन आहे, त्रास आहे, सुपूर्त करा. त्याचा जो आपल्यावर घ्या. सौम्य बना, शांत बना, लीन बना, क्षमेमध्ये राखा, वर्तन करा. त्याचं जू काय आहे? हलकं आहे. हलकं करतं ते जू. त्याचं जू गेल्यावर तुमच्या जीवनातले सर्व अडखळं निघून जातात. तुम्ही शांत होता, विश्रांती मिळते तुम्हाला, आणि तुम्हाला एकदम हलकं झाल्यासारखं वाटतं. कारण त्याचं जूच हलका आहे. शांती काय करते? सर्व शांत करते. क्षमा काय करते? कुठलाही द्वेष उत्पन्न करत नाही. निंदेबद्दल आशीर्वाद दिल्यावर आपल्या जीवनात कुठलं सैतानाचं बंधन येत नाही, आणि तोही मोकळा होतो. त्यालाही देवाचे आशीर्वाद मिळते. त्यालाही अंधकारातून मोकळा केलं जातं. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझे जू आपणावर घ्या व माझपासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विश्रांती मिळेल. जीवास विश्रांती कधी मिळेल? ते जू तुम्ही घेऊन वाहत आहात. ते जू देवाकडे देऊन टाका. ख्रिस्ताने वधस्तंभाला घेऊन ते सर्व गोष्टी काढून टाकल्या आपल्या जीवनात, आणि पुन्हा एकदा तुम्ही ते घेऊन वाहत आहात, तर आपण देवाचे वाहणारे पात्र नाही आहोत. पुन्हा त्या जुन्या मनुष्याच्या कृती गोष्टी घेऊन वाहत आहोत. ते देऊन टाका. ख्रिस्ताचं जीव घ्या. लीनतेचं, सौम्यतेचं, क्षमाशीलतेचं, प्रीतीचं. वधस्तंभ काय सांगतो? पश्चाताप. ते जू अंगावर घ्या. स्वतःच्या मनात बाळगा, दृढ करा. तुम्हा सर्वांस शांती मिळेल, तुम्हा सर्वांस विश्रांती मिळेल. कारण माझे जो सोयीचे, माझे ओझे हलके आहे. तुम्ही जी चिंता बाळगत आहात, तुम्ही जी भीती बाळगत आहात, तुम्ही जी निंदा करत आहात, ते ओझ वाढवू नका. ते जू मोठं ओझ्याचं आहे, ते नरकात घेऊन जाईल. पण ख्रिस्ताचं जू सोयीचं व हलका आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 7 वचन काय म्हणतं पहा. पेत्राचे पहिले पत्र 5 अध्याय 7 वचन. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो.
तुम्ही त्याजवळ आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काय करतो, काळजी घेतो. ज्याने ख्रिस्ताला मेलेला तो सुद्धा उठवलं, त्या सामर्थ्यशाली पित्यावर प्रभू येशूच्या नावात विश्वास ठेवतात, तर तुमची सर्व परिस्थिती तो बदलेल. जरी आपण या जगात प्रभू येशूच्या नावामुळे मारले गेलो, गाडले गेलो, तर तो येईल तेव्हा आपण उठवले जाऊ. हा विश्वास आहे. याकरता आपली सर्व चिंता त्याजवळ सुपूर्द करून टाका. तो तुमची आमची काय करतो, काळजी घेतो, एक माळ्याप्रमाणे. प्रेज द लॉर्ड. शेवटची 2 वचन वाचूया आणि आजचा संदेश आपण संपू. यशाया 43 हे वचन तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, पण काय सांगतं पहा. यशाया 43 अध्याय यशाया 43 18 आणि 19 वचन काय म्हणतं पहा. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. ते जुनं पण आहे, तुमची भीती आहे, तुमच्यातून काही चुका झाल्या असतील, काही गोष्टी असतील, निंदा असेल, तो माझ्यासाठी असं वागला, त्या सर्व जुन्या गोष्टी मनात आणू नका, साठवू नका, त्याचं ओझं वाहू नका, त्याच्या बंधनात त्या सैतानाच्या येऊ नका, त्याची आठवण सुद्धा करू नका. देवाचं वचन सांगतं. कारण की तुम्ही आठवण काढली, सैतानाला वाव द्या, परत त्या ओझ्याखाली तुम्ही येणार आहात. जे ओझं ख्रिस्तामध्ये काढून टाकलं, पापाचं फळ काढून टाकलं आणि जीवनाचं फळ दिलं. पहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ते पाहणार नाही काय. मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन. तुमची जमीन वृक्ष झाली आहे का? तुमच्या जीवनात कुठलंच फळ नाहीये का? कुठलीच आशा नाहीये का? त्याचं कारण हेच आहे, तुम्ही जुन्या गोष्टी सोडत नाही आहात, ज्या ख्रिस्तामध्ये वधस्तंभाला खिळून काढलेल्या आहेत. त्या जुन्या मनुष्याच्या कृती तुमच्या जीवनात आहेत. चिंता आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, आता घेऊन बाळगू नका. जुन्या गोष्टीचं ओझ सोडून द्या, रिक्त व्हा, ख्रिस्ताकडे सुपूर्द करा, म्हणजे तुमच्या जीवनात विश्रांती मिळेल. आणि मग त्या दिवसापासून जेव्हा तुम्ही ओझ ते ख्रिस्तामध्ये द्या, तेव्हा परमेश्वर त्याच दिवशी तुमचं आमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात तो नवीन गोष्ट बनवेल, जुन्या गोष्टी निघून जातील. प्रेज द लॉर्ड. अरण्यात सडक करेल, मरुभूमीमध्ये नद्या वाहवेल. प्रेज द लॉर्ड. फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय शेवटचं वचन वाचू, संदेश संपूया. फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय. सगळ्यांना वचन माहिती आहे, 4 ते 7 वचन नाही का. प्रभूमध्ये सर्वादा आनंद करा. पुन्हा सांगतो, आनंद करा. पण हे वचन आपण दुःखी असताना आपल्याला आठवत नाही का? ते ओझ्याखाली पुन्हा येतो आपण, नाही का. प्रभूमध्ये सर्वादा आनंद का? पुन्हाही सांगतो, आनंद करा. तुमची सौम्यता सर्वांस कळो, प्रभू जवळ आहे. कशाची ही काळजी करू नका. कशाचीही, कुठल्याही गोष्टीची. ते कशाशीही शब्दामध्ये सर्व गोष्टी आल्या. चिंता आहे, तुमच्या ज्या गोष्टी भविष्याची पडल्या, जे काही असेल, कशाची, मरणाची पण काळजी करू नका, कारण मरणावर ख्रिस्ताने विजय मिळवला आहे. कशाची काळजी करू नका, तर सर्व गोष्टींची प्रार्थना विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. तुमच्या मागण्या देवाला कशा कळवा तुम्ही? कशाची काळजी न करता आभार प्रदर्शनासह. जे प्रार्थना करतात ते मार्क शुभद 11 अध्याय सांगितल्यानुसार मिळालंच आहे असा विश्वास धरून आभार प्रदर्शन, थँक्यू जीसस, दिलंच तुम्हाला, आपण प्रदर्शनासह त्याला कळवा. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती. बुद्धी कल्पनेमध्ये अनेक गोष्टी येतात. ऐकेल का? ऐकलं का त्यांनी? पूर्ण होईल का? कधी होईल? आत्ता मिळेल, उद्या मिळेल, माहित नाही. आभार प्रदर्शना मागणी कळवा, सुपूर्त, शांत राहा. कारण आपल्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. वचन सांगतं, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडे देवाची शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखेल. तो तुमच्या प्रार्थनेत उत्तर कधी राखेल? तुम्हाला तुमच्या प्रार्थना ख्रिस्तामध्ये कधी राखेल, कधी पूर्ण होतील?
जेव्हा तुम्ही सर्व चिंता सोडून द्याल, काळजी सोडून द्याल आणि आपल्या प्रार्थनेने त्या आभार प्रदर्शनासह देवाकडे कळवाल, सर्व गोष्टी फक्त देवाकडून मागणंच नाही, तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आपल्या ठाई राखाल, त्या पात्रात राखाल, तर देव ख्रिस्तामध्ये तुमचे विचार राखेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचे पात्र वाहणारे बना. आज आपल्या पात्रामधून आपण काय वाहत आहोत? त्या जुन्याच गोष्टी, पाप, द्वेष, मत्सर, का नव्या गोष्टी जे ख्रिस्ताद्वारे दिल्या? नवा पुरुष आपण ख्रिस्त धारण केलेले आहोत का? प्रभू येशू या वाचलेल्या वचनामध्ये प्रत्येकाचं जीवन आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण शेवटच्या वचनाकडे जाऊया, शेवटची प्रार्थना करूया. सर्वांकरता प्रार्थना करूया. देशाकरता, राज्याकरता, दुःखी कुटुंबाकरता आणि प्रभूची प्रार्थना करूया. नंतर देवाच्या वचनाचा आशीर्वाद घेऊन आजचा संदेश संपूया. प्रेज द लॉर्ड. धन्यवाद, धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता सुंदरच्या वचनाद्वारे बोललास त्यावर धन्यवाद देतो. त्या वचनाद्वारे प्रत्येकाची काळजी, चिंता काढून टाक, ते रिक्त कर त्यांचं जीवन. तुझ्या सामर्थ्याचा विश्वास प्रत्येक ठिकाणी तू घाल. आज रात्री असं जागरूक ठेव. सुंदर सण मुखी दे. त्यांना काऊन शक्ती सामर्थ्य दे. शिक्षा कार्यासाठी कारणीत कर. प्रार्थना जिथे कुठे चालू आहे, चर्चमध्ये, संडे स्कूलमध्ये, घरामध्ये, ग्रुपमध्ये, त्या सर्व प्रार्थनामध्ये येणारे अडखळ प्रवेशमध्ये घालू. त्या प्रार्थना प्रवेशाच्या नाव तुझकडे पोहोचू दे. याजक, सेवक, संदेश यांना तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये भर आणि त्या सामर्थ्यात, भरलेल्या सामर्थ्यात जे अंधकारात आहे ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आण. सर्व शिक्षकांना तुझ्या ज्ञानामध्ये भर आणि योग्य शिक्षण त्यांनी विद्यार्थ्यांना द्यावं असं तू कर. होय, ज्यांचे पीएफची कामं अडकलेले, पैसे अडकलेत मोठमोठ्या कंपन्यांकडे, ज्यांचे इन्शुरन्सच्या ईएसआयच्या केसेस अडकलेल्या, प्रभू शिक्षणात मोकळ्या केल्या जात. प्रभू आत्मा आहे, प्रभूचा आत्मा जिथं आहे ते सर्व प्रकारची मोकळीकता आहे. वृद्धाश्रमातील वृद्ध लोक, अनाथ आश्रमातील लहान लेकरं, यांच्या मुखास अन्न पाणी दे, आरोग्य दे. आज ज्यांनी प्रियजन गमावले, ज्यांच्या घरी दुःख आहे, त्यांचं सांत्वन कर प्रभू येशू. त्यांच्या ठाई आशा घाल. जे निराशा बसलेला आहे, ज्यांच्या जीवनात आशाच नाही, अंधकारामध्ये प्रभू येशूचा प्रकाश त्यांच्या जीवनात प्रकाशमान होऊ दे. प्रभू येशू तुझ्या आत्म्याद्वारे त्यांच्या जीवनात प्रकाश घाल, आशा घाल पवित्र आत्म्याद्वारे. आता अंधकारातून त्यांना प्रवेशात बाहेर काढ. देशाचे प्रधानमंत्री, अनेक राज्याचे मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता प्रभू येशूमध्ये घाल. त्यांचा देवदूतांद्वारे सांभाळ कर. सर्व सैतानी घाल्यापासून दूर राहा. तसेच तू प्रार्थना करतो डॉक्टर, नर्सेस त्यांच्या हाताला आरोग्यातील स्पर्श कर. त्यांच्याद्वारे तुझं आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आज जिथे कुठे आरोग्यासाठी प्रार्थना चालू असतील त्या सर्व प्रार्थनांचे उत्तर प्रभू येशू त्यांना तू दे. जे बिछानाला खेळलेलं आहे, यातना भोगीत आहे, ज्यांना हाडांचे विकार आहेत, पोटाचे विकार आहेत, त्वचेचे विकार आहेत, जिभेचे, डोळ्यांचे, त्वचेचे, मेंदूचे, ते सर्व प्रभू येशूमध्ये काढले जावेत. कारण वचन सांगतं त्याच्या खाल्लेल्या फटक्यामध्ये तुम्ही निरोगी झालेला आहे, तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. ते आरोग्य प्रत्येकाला दिलं जावं, त्यांनी मागावं, विश्वास ठेवा, त्यांच्या जीवनामध्ये कार्य करावं असं होतं. जे प्रवास करतात रात्रीच्या वेळी त्यांना संभाळ कर. सैतान घाल्यापासून दूर राहा. जे विमान प्रवासामध्ये आहेत, रेल्वे प्रवासामध्ये आहेत, गाड्यांच्या प्रवासामध्ये आहेत, ते चालक मालकांचा ताबा घे प्रभू येशू. देवदूतांद्वारे संभाळ कर. महाराष्ट्रामध्ये जे दुःख आहे ते सर्व दुःखी कुटुंबांचं प्रभू येशूमध्ये सांत्वन केलं जावं. प्रार्थना करतो फुलताईंच्या कुटुंबात तुझं आरोग्य, प्रीती, शांती राहू दे. विश्वासात दृढ राख. त्यांचा भाऊ, त्यांच्या जीवनातले सर्व अंधकार प्रभू येशूच्या प्रकाशाने काढले जावे. फुलताईंच्या जीवनामध्ये, त्या घरामध्ये बरकत दे. हाताला जे काम करत असत त्यांचं सहाय्य कर.
रेणुकाताई त्यांचे लेकर तुझ्या हाती देतो. त्याने जो विश्वासात वचनामध्ये दृढ कर. त्याच्या जीवनाच्या काही योजना आहेत प्रभू येशू कार्यान्वित कर. त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनातले सर्व ओझ तुझ्याकडे सुपूर्त करावं आणि प्रभू येशूच्या सामर्थ्यावर विश्वास धरावा आणि त्यांच्या काही सर्व योजना तू पूर्ण करावी असं तू कर. त्याचे कुटुंब खर्च प्रभू येशूमध्ये तू सांभाळ. सॅमसन अंकल त्याची दोन्ही लेकरं तुझ्या हाती देतो. त्यांना तो आरोग्य दे प्रभू येशूमध्ये. जिथे राहतात देव तू त्यांच्या पारामध्ये राह. त्या लेकरांना ज्ञानामध्ये भर, प्रीतीमध्ये भर, सर्व सैतानिक गाल्यापासून दूर राह. सॅमसन अंकललाही आरोग्य दे प्रभू येशूच्या नावामध्ये. आजपर्यंत जसं ते सांभाळ करतात इथून पुढे त्यांना सामर्थ्य, शांती, प्रीतीमध्ये त्यांना तू राह. मावशी, आई, शेजारची ताई, दादा, त्यांची सुना, नातवंड, लेकर तुझ्या हाती देत. देवदूतांचा संभाळ कर. त्यांचे दैहिक त्रास प्रभू येशूमध्ये काढले जावे. आरोग्यामध्ये भर. सर्व भय, भीती प्रभू येशूच्या प्रकाशात काढून टाक, रिक्त कर. तसेच तो प्रार्थना करतो ऑनलाईन जेवढे पाहतायत हिवाळी कुटुंब आहे, ते आई वडील आहेत, त्यांची मुलं आहेत, त्यांची सुना आहेत, नातवंड आहेत, या सर्वांच्या जीवनामध्ये आरोग्य, प्रीती, शांती प्रभू येशूमध्ये कार्यान्वित कर. स्थिर ठेव. सर्व भयभीती त्यांच्या जीवनातून ख्रिस्ता तुझ्या प्रीतीद्वारे काढून टाक. सामर्थ्यामध्ये विश्वासामध्ये दृढ ठेव. त्यांच्या कलेसाचे जे प्रॉब्लेम आहे ते प्रभू येशूमध्ये दूर कर. स्थिरता घे. वचनाद्वारे शिक्षण त्यांच्या कलेसामध्ये दिलं जावं असं तू कर. तसं प्रार्थना करतो निशांत गुजराती त्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम प्रभू येशूमध्ये सॉल्व्ह कर. जेवढे जे भाऊ बहीण पाहतात त्यांचे जीवन ख्रिस्तामध्ये दृढ, स्थिर असं तू कर. ख्रिस्त प्रत्येका ठिकाणी ठाई दिसावा असं तू कर. फुलाताई, तिच्या घरातील लोक, सॅमसन अंकल दोन्ही लेकरं, रेणुकाताई तिची लेकरं, आई, मावशी, सजयताई, सुनातवंड लेकरं, तसेच तो ऑनलाईन पाहतात हिवाळी कुटुंब, भाऊ बहीण, या सर्व तुझ्या हाती देतो. सर्व प्रार्थना तो ऐकलेला आहे. प्रत्येकाला तू स्थिर केलेला आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आता ख्रिस्ताच्या वचनामध्ये स्थिर करशील. सर्व दुःखातून, त्रासातून जात असताना ख्रिस्त त्यांच्या ठाई राखशील. प्रभू येशूच्या नावामध्ये स्थिर केलेला आहे असा विश्वास देऊन तुला धन्यवाद देत प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणताय पित्या. आमेन. या आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले आहे तसेच तो आमच्या ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ. आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाल. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. पुढच्या संदेशामध्ये शांतीत राहा, प्रीतीमध्ये राहा, प्रार्थनेत राहा, ओझी वाहू नका, ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीमध्ये राहा. प्रभू येशूची कृपा, शांती तुम्हावर असो. आमेन. प्रेज द लॉर्ड. सलाम. गुड नाईट.